उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन. अयोध्येमधील राम मंदिर दान चोरीवरून ठाकरे आक्रमक. मंदिर परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी. आम्ही रामरक्षक आहोत, मंदिरातील तिजोरा लुटताय, हेच हिंदू राष्ट्र का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. अयोध्येमध्ये मंदिराच्या नावानं जमीन घोटाळा झाल्याचाही आरोप. उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद. रामाकडे परत गेल्यानं त्यांचं अभिनंदन. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांकडून हनुमान चालीसा पठणानं उत्तर. अमरावतीमधील हनुमान गडीवर नवनीत राणांकडून हनुमान चालीसा पठण. ठाकरेंची रामरक्षा नव्हे तर पक्षरक्षा असल्याची टीका. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच. औषधोपचार घेण्यास नकार. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू. 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा सुद्धा निघणार. जंतर मंतरवर दिपकेनं अश्रू अनावर. जंतर मंतरवरील उपोषणस्थळी अभिजित दिपकेंवर शाई फेक. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना एका अज्ञात महिलेनं दिपकेंवर शाई फेकली. काही काळ तणावाचं वातावरण. धर्मेंद्र प्रधान यांना सोनं लागलंय का? वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. आणखी किती बळीनंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार? ठाकरेंचा सवाल. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणामधील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका. रमेश म्हात्रेला दिलेला जामीन हायकोर्टाकडून रद्द. पुकारलेला संप मागे घेण्याच्या हायकोर्टाच्या सूचना. गुजरातच्या अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीला भीषण आग. दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. 5 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे आवाज. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी.